नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 20 मार्च शुक्रवारच्या दिवशी स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आहे. या दिवशी सुख संपत्ती मिळवण्यासाठी तुम्हाला स्वामींची ही सेवा करायची आहे. मित्रांनो, स्वामी भक्तांसाठी, स्वामी सेवेकऱ्यांसाठी अत्यंत पवित्र, पावन आणि सगळ्यात मोठा दिवस मानला जातो तो स्वामींचा प्रकट दिवस. याच दिवशी स्वामी महाराज या पृथ्वीवर अवतरित झाले होते आणि सगळ्या स्वामी भक्तांना, सेवेकऱ्यांना, सगळ्या लोकांना त्यांनी दर्शन दिले होते. मित्रांनो, हा दिवस कोणीही चुकवायचा नाही, विसरायचा नाही. या दिवशी स्वामींची सेवा करायची, घरात स्वामींसाठी विशेष नैवेद्य, विशेष उपासना करायची. जमलं तर स्वामींच्या मठात, केंद्रात जायचं. आज आपण जाणून घेणार आहोत अशी सोपी, साधी सेवा जी तुम्हाला तुमच्या घरात सुख समृद्धी आणण्यास, बरकत आणण्यास, पैसा आणण्यास, धनधान्य आणण्यास मदत करेल, लक्ष्मीला प्रसन्न करेल, स्वामींना प्रसन्न करेल आणि तुम्हाला या गोष्टीचे अनुभव स्वतः येतील. ही सेवा तुम्ही सकाळी केली तरी चालेल किंवा संध्याकाळी केली तरी चालेल. 20 मार्च शुक्रवारच्या दिवशी देवघरासमोर बसून अगरबत्ती, दिवा लावून महिला, पुरुष कोणीही ही सेवा करू शकतात. या सेवेत तुम्हाला फक्त 3 गोष्टी करायच्या आहेत. पहिली गोष्ट, तुम्हाला स्वामींच्या नित्यसेवा या पोथीतून श्री सूक्त एक वेळेस वाचायचं आहे. त्यानंतर 11 माळ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे. आणि तुम्हाला या दिवशी सगळ्यात मुख्य सेवा म्हणजे स्वामींचं स्वामी चरित्र सारामृत हे संपूर्ण पारायण करायचं आहे एका दिवसात. हो मित्रांनो, हे पारायण करण्यासाठी यामध्ये 21 अध्याय असतात. याचे कोणतेही नियम नाही. तुम्ही सकाळी 7 अध्याय, दुपारी 7 अध्याय, संध्याकाळी 7 अध्याय अशा रीतीने वाचलं, दिवसभरात 21 अध्याय पूर्ण होतात. एका वेळेस वाचणं शक्य असेल, बसू शकत असाल, वाचू शकत असाल तर नक्की करावं. पण जर होत नसेल तर 7-7-7 असे 3 वेळेस वाचलं तरी चालतं. तर तुम्हाला श्रीसूक्त एक वेळेस, 11 माळ, स्वामींचा जप आणि स्वामी चरित्र सारामृताचे संपूर्ण पारायण एका दिवसात करायचं आहे. 20 मार्च शुक्रवारचा दिवस विसरू नका. स्वामींची विशेष सेवा करा. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.